पश्चिम बंगालमधून धक्कादायक बातमी, कारण सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली आहे। बंगालच्या मध्यमग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएवर चक्क गोळीबार झाला। या गोळीबारात सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचा मृत्यू झालाय। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएवर गोळीबार झाला, तर सुवेंदू अधिकारी रुग्णालयात उपस्थित होते। सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचं 10:30 वाजताच्या दरम्यान शवविच्छेदन केलं जाणार आहे। वैद्यकीय मंडळातील डॉक्टर हे शवविच्छेदन पार पाडतील। शवविच्छेदनासाठी 3 डॉक्टरांचं एक मंडळही गठीत केलं गेलं आहे। शवविच्छेदनादरम्यान सुवेंदू अधिकारी हे देखील रुग्णालयात उपस्थित असतील अशी माहिती मिळते। तर शवविच्छेदनाची पूर्ण व्हिडिओग्राफी केली जाईल। शवविच्छेदनानंतर चंद्रनाथ रथ यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केला जाईल। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता जरी आली असली तर त्या ठिकाणचा कायदा सुव्यवस्था अजूनही ताळ्यावर आलेली नाहीये, असं अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे। सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत जवळचे आणि उच्च शिक्षित असलेल्या पीएची हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येनंतर राजकारण तापताना पाहायला मिळते। दुसरीकडे हत्या झाल्यानंतर चंद्रनाथ रथ यांचे जे मारेकरी आहेत त्यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही अशी देखील माहिती समोर येत आहे। त्यानंतर 10:30 वाजता एक पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। ती ऑन कॅमेरा पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। मात्र बॉर्डर भागात असल्यामुळं या भागातले हत्या करणारे हत्यारे बांगलादेशमध्ये पळून गेले की काय अशी देखील शंका या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे। जे हत्या करणारे लोक होते ते गाडीवरती आले होते आणि त्यांनी ताबडतोब गोळ्या चारल्या आणि त्या ठिकाणावरून पळ काढला असं त्यांनी सांगितलंय। बांगलादेशामध्ये ते पळून गेले अशी देखील त्या ठिकाणची माहिती समोर येते। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार जरी आलं असलं तरी भाजपच्या सरकारचे आगामी काळातले काही दिवस हे कठोर असतील। त्या ठिकाणी गुंडांना सगळ्यात अगोदर नियंत्रणात आणावं लागणार आहे आणि या दृष्टीकोनातून सुवेंदू अधिकारी यांनी देखील भाष्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।